नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की तुमचंही जरी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाला असेल आणि त्याची यादी तुम्हाला किंवा तुमचं नाव यादीमध्ये चेक करायचं असेल तर तुम्ही कशा पद्धतीने तुमचं नाव यादीमध्ये पाहू शकतात आणि तुमच्या गावाची पूर्ण लिस्ट कशा पद्धतीने डाउनलोड करू शकतात याची सविस्तर माहिती आणि A to Z प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो, तुम्हाला माहिती की प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गेल्या महिनाभरात 10 लाख जे घरं असतील तर ते महाराष्ट्र सरकारने सँक्शन केलेले आहेत मित्रांनो। म्हणून बऱ्याच लोकांना आता घरकुल मिळणारे, तर बऱ्याच लोकांना घरकुल हे पेंडिंग आहे किंवा त्यांचं नाव हे लिस्टमध्ये आलेलं आहे, तर ते त्यांना चेक करायचं आहे। तर ते कशा पद्धतीने चेक करू शकतात, त्यांना पैसे पडाले आहेत की नाही घरकुलाचे हेही ते या लिस्टमध्ये पाहू शकतात मित्रांनो। त्यासाठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी A to Z स्टेप सांगेल तर ती स्टेप तुम्ही फॉलो करायची आहे। बघा, मी आता ऑफिशियल वेबसाईट प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणवर आलेलो आहे। इथं आल्यानंतर तुम्हाला इथं आवाज सॉफ्ट असा एक ऑप्शन दिसेल, ज्यात तुम्हाला रिपोर्ट या पर्यायावर क्लिक करायचं आहे मित्रांनो। रिपोर्ट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला आता F कॉलममध्ये जायचं आहे। इथं आता ABCD वाईज कॉलम आहेत, तर स्क्रॉल करून तुम्हाला F कॉलमवरती जायचं आहे मित्रांनो। F कॉलममध्ये यायचं आहे। F कॉलममध्ये तुम्हाला FMS रिपोर्ट्स असा ऑप्शन दिसेल, ज्यात तुम्हाला 3 नंबरचा ऑप्शन हा क्लिक करायचा आहे। बेनिफिशरी रजिस्टर अकाउंट फ्रोझन हा जो ऑप्शन असेल तर याच्यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो। या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, सो तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटवर येऊ शकतात। इथं आल्यानंतर तुम्हाला इथं जो 3 नंबरचा ऑप्शन आहे F कॉलममध्ये हा क्लिक करा मित्रांनो। हा क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला आता तुमचं स्टेट, तुमचा डिस्ट्रिक्ट, तुमचं तहसील आणि तुमची ग्रामपंचायत ही सिलेक्ट करावी लागेल मित्रांनो। चला तर मी इथं आता माझी जे स्टेट आहे ते सिलेक्ट करून घेतोय। त्यानंतर जे डिस्ट्रिक्ट असेल तर ते तुमचं डिस्ट्रिक्ट तुम्ही सिलेक्ट करा। त्यानंतर तुमचं जे तहसील असेल तर तहसील सिलेक्ट करा आणि शेवटचं म्हणजे तुमची जी ग्रामपंचायत असेल तर ती ग्रामपंचायत इथं सिलेक्ट करून घ्या मित्रांनो। स्क्रॉल करून खाली या तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीची जी लिस्ट आहे तुमच्या तहसीलमध्ये, तर तेवढी तहसीलची लिस्ट तुम्हाला इथं दिसेल मित्रांनो। इथं ग्रामपंचायत सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला स्क्रॉल करून खाली यायचं आणि कॅप्चा असेल तर कॅप्चा तुम्हाला फिलअप करायचा आहे मित्रांनो। चला तर हा कॅप्चा मी आता फिलअप करून घेतो मित्रांनो। कॅप्चा फिलअप केल्यानंतर आता तुमच्या समोर जी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे घरकुलांची यादी ही सँक्शन झालेली असेल तर ती A to Z यादी तुम्हाला शो होईल। त्याच्यामध्ये त्याच्या पुढे रजिस्ट्रेशन नंबर असेल, त्यानंतर बेनिफिशरी नेम असेल, बँक नेम असेल, स्टेटस असेल आणि रिजेक्टेड रिजन असेल। बघा, इथं तुम्हाला एक रिजेक्ट दिसतंय आणि रिजेक्टेडमध्ये रिजन काय, तर रिजेक्टेड बाय बँक ॲज द अकाउंट नंबर डज नॉट एक्झिस्ट, म्हणजे समोरच्याने जे अकाउंट नंबर दिलं होतं तर ते अकाउंट नंबर बरोबर नाही, तो अकाउंट नंबर चुकीचा आहे, त्यामुळे हे रिजेक्ट झालेलं आहे। त्यानंतर खाली बघा, जेवढी व्हेरीफाय नावं तुम्हाला दिसत असतील तर व्हेरीफाय नावं तुम्हाला जेवढी इथं दिसतील तर ते सगळे जे घरकुल आहेत तर ते सँक्शन झालेले आहेत मित्रांनो। अशा पद्धतीने तुम्हीही घरी बसून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुमच्या गावाची जी घरकुलांची यादी तर ती यादी तुम्ही बघू शकतात। आता राहिला प्रश्न ही यादी तुम्हाला डाउनलोड करायची, तर डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथं बघा डाउनलोड एक्सेल फॉर्मॅट आणि डाउनलोड PDF फॉर्मॅट, दोघं फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ही यादी उपलब्ध होऊन जाईल मित्रांनो। सो तुम्ही दोघं फॉर्मॅटमध्ये ही यादी डाउनलोड करू शकतात, PDF मध्ये डाउनलोड करू शकतात आणि तुम्हाला जरी एक्सेलमध्ये डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्सेलमध्ये सुद्धा डाउनलोड करू शकता मित्रांनो। हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रपरिवारामध्ये शेअर करा मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला कधीच विसरू नका आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा। भेटूया पुढच्या व्हिडिओवर, तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो।